घेऊन जाण्याची वेळ आली आहे। अहिल्या त्या ठिकाणी धावत पळत आल्या, त्यांनी हे दृश्य पाहिलं होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालं होतं, पण त्याच माझ्या खंडेरावांना ह्या हरामखोर इतिहासकारांनी व्यसनी गुटी आई वडिलांचं न ऐकणारा अशी या ठिकाणी त्यांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांनी लिखाण केलं। म्हणून माझं साहित्यिकांना या ठिकाणी आव्हान आहे, आपल्यामध्ये चांगले साहित्यिक तयार होत आहेत, आपल्यामध्ये चांगले वक्ते तयार होत आहेत, अशा लोकांसोबत आपल्याला राहण्याची गरज आहे। आणि हाच आपला गौरवशाली इतिहास या ठिकाणी निर्माण होणार लक्षात घ्या। आणि मग ते रायसीना असेल, ते विधानसभा असेल, विधान भवन असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, कर्णवर साहेबांसारखा कारखाना ज्या माणसानं काढला अशा माणसाचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे की नाही? नाही तर आम्ही सांगतो त्याचे 10 कारखाने, मुंडेचे 50 कारखाने, देशमुखांचे 5 कारखाने, पवाराचे 100 कारखाने, आणि आपलं काय ढेकळय का? मग कर्णवर सारखा माणसानं जर कारखाना 4-5 माणूस, आणि आपण तर स्वतःला बॅरिस्टर एवढे शिकलो तेवढे शिकलो, माझं असं तसं काय? म्हणून इथून आता तलवारीची या ठिकाणी गरज नाही, तलवार हातात घ्यायची आपल्याला गरज पडणार नाही आहे। आता आपल्याला लेखणीची गरज आहे, त्या लेखणीच्या माध्यमातून तहसीलदार, कलेक्टर, SP असे अधिकारी, असे उद्योगपती घडवावे लागणार आहेत, आणि मग गौरवशाली इतिहास या ठिकाणी निर्माण होणार आहे। मी या ठिकाणचा अध्यक्षीय मला समारोप असल्यामुळं आणि वेळ या ठिकाणी बराचसा झाल्यामुळं मी या ठिकाणी थांबतोय, आणि दोन्ही वक्त्यांना आपण चांगलं सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार मानतो। आणि संयोजकांनी मलाही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद।